नगर तालुक्यातील दरेवाडी शिवारातील शिवसैनिक मच्छिंद्र बेरड यांच्या शेतात ताबेमारी करण्याचा प्रयत्न होत असताना शिवसैनिकांनी तो हाणून पाडले असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष विक्रम राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। यावेळी अभिषेक कळमकर, भगवान फुलसौंदर, बाळासाहेब बोराटे, योगीराज घाडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी बोलताना विक्रम राठोड म्हणाले की भाऊ बेरड यांची गाडी जाळून त्यांना मारहाण करून त्यांच्या अंगावर जेसीबी घालण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला। तसेच ताबेमारी विरोधात विक्रम राठोड यांनी यावेळी आवाजही उठवला। शिवसैनिकासोबत घडलेला सर्व प्रकार लक्षात घेऊन यापुढे पुन्हा असा प्रकार घडू देणार नाही आणि ताबेमारीमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांनी आमच्याशी संपर्क साधावा असे आवाहन विक्रम राठोड आणि अभिषेक कळमकर यांनी केला आहे। घडलेल्या सर्व प्रकाराची अधिक माहिती शिवसेना युवा नेते विक्रम राठोड आणि राष्ट्रवादी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी दिली आहे। पाहुयात ते काय म्हणाले। व तो कसा हाणून पाडला शिवसैनिकांनी सगळ्यांच्या तत्परतेने काल या नगर शहरातल्या लोकांनी बघितलंय। त्या संदर्भातच मी आज या ठिकाणी आपल्या संघ व आम्ही सगळे महाविकास आघाडीचे सगळेच लोक बोलण्यासाठी आलेलो आहोत। तर आपण पाहतोय काल एक आमचा शिवसैनिक भाऊ बेरड ज्यावेळेस अशी घटना घडली त्याची गाडी जाळली गेली। त्याची गाडी जाळून त्या ठिकाणी त्याला हाणमार झाली। हाणमार करून तिकडे जेसीबी पार त्याच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न झाला, पण त्या तिकडले गावकरी एकत्र झाले, त्यातून त्याला बाहेर काढलं आणि ते या ठिकाणी पोलीस स्टेशनला आले। पोलीस स्टेशनला आल्यावर त्या पोलीस स्टेशनात कोण पाहिजे हो आता सध्याला, म्हणजे ज्याच्या विरोधात कंप्लेंट करणार तोच येणार ना त्या पोलीस स्टेशनात। त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्याच्या नेत्याच्या सांगण्यावरून गुंड पाठवून त्या पोलीस स्टेशनात गुंड पाठवलं त्यांनी 40 ते 50 गुंड व पोलीस स्टेशनात त्या भाऊ बेरडच्या अंगावर गेले, त्याला तिकडे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला। आपण पाहत असेल की 2 व्हिडिओ आली। पहिल्या व्हिडिओमध्ये त्यांनी सगळं भाऊ बेरडची नावानिशी ते बाहेरचं बंद करा, भाऊ बेरडनी नावानिशी त्या ठिकाणी सांगितलं की कोणामुळे होतंय, कशामुळे होतंय, कोणाचे कार्यकर्ते होते आणि नंतर त्याला पोलीस स्टेशनच्या गच्चीवर नेलं। त्याला तिकडे दमदाटी केली की लवकर तुम्ही पहिला स्टेटमेंट बघा, दुसरा त्याच्यात तो घाबरलेला आहे, त्याचं शर्ट फाटलेला आहे, त्याच्यावर दमदाटी करून त्याला स्टेटमेंट बदलायला लावलं। हे नगर शहरात चालू झालेलं आहे। म्हणजे कोणताही सर्वसामान्य माणूस त्याच्या जागेवर जर ताबा मारला तुम्ही कंप्लेंट करू पण शकत नाही। तिकडे धपाधप त्यांचे लोक येतात। बरं, त्या ठिकाणी आमचे महाविकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते पोहोचले। सगळे महाविकास आघाडीचे कार्यकर्ते पोहोचल्यावर ते घाबरले, त्यांना आता म्हणतील काय करावं यांच्यावर, तर ते आमच्या अंगावर यायला लागले। पोलीस स्टेशनच्या आत APIच्या समोर तिकडे व्हिडिओ फुटेज सगळे आहे, CCTV फुटेज आहे। अंगावर येऊन तू बाहेर या असं तसं हे गुंडगिरी या नगर शहरात किती दिवस चाललं? हे 25 वर्ष या नगर शहराला संरक्षण दिलं माननीय अनिल भैया राठोड यांनी, आणि आज ते नाहीये तर यांची गुंडगिरी कोणत्या लेवलवर चालली हे खरं तर नागरिकांनी बघायला पाहिजे। आणि मी आपल्याला सांगू इच्छितो ही ताबेमारी आम्ही थांबवली कालची आमच्या शिवसैनिकाची। नगर शहरात जेवढ्या ताबेमारी असतील तर अजून पण लोकांना मी विनंती करतो की तुम्ही आमच्या पाशी या ताबेमारीच्या विरोधात आम्ही सगळं महाविकास आघाडीचे सगळे लोक येऊन त्या ठिकाणी ती ताबा काढून घेऊ। आणि तुम्हाला अजून एक महत्वाचं सांगतो की 3 ताबे या पुढच्या 8 दिवसात माझ्याकडे पुरावे येणार आहेत, तर 3 महत्वाचे ताबे आम्ही काढणार आहे त्या पुराव्यानिशी, आणि ते लिगली पोलिसांच्या कलेक्टर साहेब बसून आणि आपले जे सन्मान्य खासदार साहेब निलेश लंके यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते 3 ताबे, एक तर ताबा कलवारचा होता, आपण पाहिला असेल, तो 5 कोटी रुपयाचा प्लॉट ते घशात घालण्याचा प्रयत्न केला, तो ताबा काढला। तसे अनेक ताबे नागरिकांनी न घाबरता समोर यावे। हे ताबेखोर, हे ताबे सम्राट लोकांच्या विरोधात आम्ही उभे आहोत। महाविकास आघाडी पूर्ण मजबूतीने उभी आहे। तुम्ही फक्त आमच्याकडे पुरावे घेऊन या, तुमचा ताबा काढण्याचं गॅरंटी आम्ही देतो। कायदेशीर करार झाला आहे ना, सगळं होतं ना, मग तिकडे जाऊन जेसीबी तिकडे हाणामारी का केली, त्याची गाडी का जाळली, त्याला शिवीगाळ का केली हे पण सांगा ना। याच्याबाबत तर कोण बोलत नाहीये। शहरातून किती गुंड गेले तिकडं, त्याला का मारहाण केली? जर तुझं होती ना जागा तर तिकडे हे करायचं होतं, त्यावेळेस का शूटिंग काढली तुम्ही?
नंतर तुम्ही जे दाखवता ते जे कागद तुमचे ते ठीक आहे, तुम्ही कोणते दाखवत काय हे मूर्ख बनवण्याचे काम नगर शहरात अनेक वर्षापासून चालतात. ते ताबेगिरी अनेक वर्षापासून चालू आहे. तर त्यामुळे त्याचं काही संबंध येत नाही. तुमचं जर होती ना जागा, मग का बरं तुम्ही काय म्हणतात त्या ठिकाणी त्याला मारहाण केली, त्याची गाडी जाळली, मग पोलिसांनी कोणत्या बेसिसवर गुन्हा दाखल करून घेतला? पोलिसांनी पण गुन्हा दाखल केला ना, गुन्हा झालाय म्हणून दाखल करून घेतला ना. अहो शहरातली ताबेमारी म्हणजे आता यांना आहे ना प्लॉट कमी पडायला लागले नगर शहरातले, म्हणून आता ते बाहेर तिकडे आजूबाजूच्या जागेवर ताबे मारणं चालू केलेले आहे. नगर शहराची आर्थिक व्यवस्था ही ढासळत चाललेली आहे. नगर शहराचे रस्ते शेतासारखे पूर्ण उकरले गेलेले, सगळं धुळीचं साम्राज्य आहे. हे म्हणतात की 150 कोट आणि 200 कोट. साहेब तिकडे जाऊन बघा नागरिकांना किती त्रास होतोय, किती गोष्टींना सामोरं जावं लागतंय. सर्वसामान्य माणसाकडे टू व्हीलर असते, टू व्हीलरवरून जातोय तो, त्याला खड्डे, पाऊस. बरं पावसात कोणते रस्ते बनवणार आहे आणि काय करणार आहे हे तर सांगा. हे अत्यंत चुकीचं घडतंय आणि या विरोधात आम्ही सगळे महाविकास आघाडी याच वेगळे त्या ठिकाणी खड्डा त्या रस्त्यावर बरं क्वालिटी एकदम सडक छाप क्वालिटी त्यांनी करतात. म्हणजे रस्ते हे 1 वर्षात एवढं निवडणूक झाली की उखडलं जाणार, तुम्हाला हे लिहून देतो. आणि त्या ठिकाणी अधिकाऱ्यांवर वचक राहिलेले नाही, कोणावर नाही. नुसते बिलं काढायचे, ठेके सगळे यांचे, कचऱ्याचे ठेके यांचे, कुत्र्या घरण्याचे ठेके यांचे सगळे. म्हणजे अहो त्या राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता कोणतरी खोसे म्हणून आहे, तो अंडे चोरतो. अंडे चोर म्हणजे लोक कुत्र्याचे ऑर्गन चोरून विकणारा माणूस तो, आणि तो समाजसेवेच्या गोष्टी करतो. त्यामुळं हे सगळे म्हणजे सगळे गुंड आणि भंगारछाप लोक आहे नगर शहरात, यांचं वाढ होत चालली आहे. सर्वसामान्य नागरिक साठी नगर असुरक्षित सुरुवात झालेलं आहे. पण या ठिकाणी महाविकास आघाडी हे तुम्हाला नगरच्या नागरिकांना सांगू इच्छितो का, आम्हीच या नगर शहराला सुरक्षा देणार. माननीय अनिल भैया राठोड, निलेश लंके व सर्व महाविकास आघाडी आम्ही या ठिकाणी सुरक्षा या नगर शहराला पहिल्या 25 वर्ष जशी सुरक्षा होती त्या पद्धतीने देणार. हा शहरातला रस्त्यावरचा भाग वेगळा झाला. त्याचं म्हणणं आहे की शहराची ताबेमारी होती, आता ती शहराच्या बाहेर खेडेगावात जायला लागली. त्याच्यावर उत्तर ते उत्तर नाही भेटलं. ते उत्तर नाही भेटलं. ते उत्तर नाही भेटलं. त्यासाठी ते हो देतो, त्याचा पण उत्तर देतो साहेब. तुम्ही जे विचारलं त्यांनी त्यांच्या विक्रम भाईंनी स्टेटमेंटमध्ये स्पष्ट सांगितलंय की आमच्याकडं आम्ही पुराव्याविषयी बोलतो. तुम्ही जसं म्हटलं नगर शहराच्या बाहेर देखील आता अवतीभवती जे आपले काही गाव परिसर तालुक्याच्या काही गावं आहेत. मग आता कालचा विषय दरेवाडीचा आहे. आता आमच्याकडे जे आलेलं आहे वाळूंज बायपासच्या चौकामध्ये अडीच एकरावर कसा ताबा मारण्याचा घाट केलेला आहे. शेंडी बायपासच्या तिथं सुद्धा एक प्लॉट आहे, तिथं कसा आता प्लॅनिंग चालू आहे. आता बघा तुम्ही निवडणूक काय लांब राहिलेली नाही. ज्यांची खूप चालू आहे ना ब्रँडिंग आणि हे सगळं, ते आम्ही कशा पद्धतीने लोकांच्या समोर आणून बरं का, कारण पोरावर संस्कार घडले नाही एकदा ते पोरग आयुष्यभर तसंच वागतं. म्हणून गुन्हेगारी प्रवृत्तीचं जे कोणी याला आशीर्वाद घालत असेल गुंडांना, त्यांचे काही संस्कार एकदम निवडणुकीच्या काळात ते बदलणार नाही. आणि त्याच्यामुळं त्यांच्या हातून हे वेळोवेळी पाप घडत राहणार. अहो पूर्ण आयुष्य वेचलं जातं. वडिलोपार्जित जमिनी असतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही ह्या जमिनी ओरबडता. तुमचे भाडेतट्टूवरचे जे गुंड आहेत हे कोण काय करतं यांची सगळी गुंडांची क्राईम बरं का. माझ्याकडं 27 नावं आहेत बरं का, जे काल सगळे पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये ज्यांना खूप माफियागिरी करायची जी खुमखुमी आलती ना, आम्ही सगळं काढणार आहोत बाहेर आणि फार सक्षम आहोत. एवढे जरी आम्ही बसलेलो आहेत ना एकदम पुरुनुरू तुमचं याच्यामध्ये. आणि आमची एकच भूमिका आहे, या शहरातल्या जनता ज्यांचा आवाज दाबलेला आहे, ज्यांच्यावर अहो त्यांची जमिनीचे भाव वडिलोपार्जित जमिनीचे भाव ज्या वेळेस त्यांनी घेतल्या त्यावेळेस 10-15 हजार रुपयाच्या गुंठ्यावर त्यांनी जमिनी घेतल्या. आज त्यांच्या जमिनीचे भाव जे पण काय मार्केटचे आहेत ते जमिनीचे भाव झालेत आता काही कोट्यवधीमध्ये. आणि कशा पद्धतीने ज्या वेळेस खासदार निलेश लंके साहेबांनी उपोषण केलं होतं तिथं बरेचसे अशा काही प्रसंगात्मक गोष्टी घडल्या
की लोकांनी प्रतिक्रिया दिल्या, ज्यांच्यावर अत्याचार घडले त्यांनी सांगितलं आमच्यावर कसे त्या ठिकाणी दमदाट्या केल्या. एक बिचारी तर आजीबाई होती प्रोफेसर चौकामध्ये, त्यांचा प्लॉट होता. ती आजीबाई अक्षरशः रडून, इतकं वाईट वाटत होतं मनाला, त्यांनी सांगितलं माझ्या पोटामध्ये लाथा आणून त्या ठिकाणी मला बाजूला केलं आणि आतमध्ये घुसले. आणि ही गुंडगिरी कशी कोण पोचतं ना बरं का, तर ते सगळ्यांना माहिती आहे. याच्यामध्ये कशी प्लॅनिंग केली जाते हे सगळ्यांना माहिती आहे. पोलीस प्रशासन अतिशय दडपणाखाली आहे, प्रेशर मध्ये आहे. सत्तेचा माज त्या ठिकाणी वापरून, सत्तेचा माज करून अशा पद्धतीने ह्या सगळ्या 50 गुंडांना मोकळीक दिली जाती आहे हे आपण बघतोय. त्याच्यामुळं आपण जो केलेला प्रश्न आहे त्याच्यावर एकच म्हणायचंय, याच्यामध्ये विक्रम भैया राठोड असतील, मी असल, योगीराज गाडे, बाळासाहेब बोराटे, वेळ प्रसंगी आमचे संभाजी कदम, भगवान फुलसौंदर असतील, आमचे ज्यांनी वेळोवेळी आवाज उठवलाय, किरण काळे, असे अनेक जण आहेत, दिलीप शेठ सातपुते आहेत, यांनी वेळोवेळी अन्याय विरुद्ध हे सगळ्यांवर आमच्यावर भैयांनी संस्कार करून गेलेले आहेत. आणि त्याच्यामुळं अन्याय विरुद्ध लढा हा कायम, ती निवडणूक असल नसल, आमचा कायम तुम्ही ऐकलेला आहे, आम्ही अन्याय विरुद्ध लढलेलो आहोत. त्याच्यामुळं कुणाला काय ठपके ठेवायचे आणि काय बोलायचं हे तुम्ही पुराव्यानी बोला, असं आम्हाला या ठिकाणी सांगायचं. मला असं वाटतं माहितीच्या अधिकारामध्ये पोलीस स्टेशन मधलं जे सीसीटीव्ही फुटेज आहे ते उपलब्ध होऊ शकतं. या सगळ्या गोष्टींवर सगळं काही आपल्याला प्रूफ मिळतील. भाऊ बेरडला कशा पद्धतीने प्रेशराईज केलं जात होतं, दबाव आणण्याचं काम केलं जात होतं. त्यांची बाईट जी आहे, विक्रमभाईने सांगितली, ती जी गच्चीवर पोलीस स्टेशनचा प्रिमायसिस होता तो, ते तपासावं लागल. ते त्यांच्या पाठीमागे जे झाड आहे ते काय आहे, कुठल्या काय तुम्हाला लक्षात येईल ना, पोलीस स्टेशनच्या तिथलंय का, कोर्टातलंय का, एखाद्या मंदिरातलंय का, शेतातलंय त्यांच्या दरेवाडीतलं का, कुणाच्या ऑफिस मधले, ते त्याची शहानिशा आपण करायची. भाऊ बेरड का नाही, आज आपण पत्रकार परिषद घेतली, त्याला एवढं धमकावलंय, सगळं झालं, मग ते स्वतः या प्रेसला हजर नाही झाले का, आपण तुम्ही निमंत्रण नाही स्पष्ट करतील. त्यांची भूमिका जी आहे, तुम्ही तर त्यांची बाजू मांडताय. नाही, त्यांची पण बाजू घेतोय. आणि नगर शहरात होणाऱ्या ताबेमारी विरोधात आम्ही बोलतोय, पूर्ण ताबेमारी. आणि याच्या पुढे पण अजून 3 ताबेमारी ज्या नगर शहराच्या अवतीभोवती होत आहेत ते सुद्धा आम्ही त्या ठिकाणी काढून म्हणजे त्या नगर शहरात दाखवणार आहे. कारण की या ताबेमारीला कुठेतरी आळा कोणी घालणार आहे की नाही, कोणी बोलणार आहे की नाही. यांच्या विरोधात बोललं तरी गुंड पाठवतात. आणि कालचा प्रसंग किती मोठा घडलेला आहे, म्हणजे सगळ्यांच्या समोरचा प्रसंग आहे, पोलीस स्टेशनातला प्रसंग आमच्या डोळ्यासमोरचा आहे. पण याच्याबाबत बोलावं नाही का आपण, हे बोललं पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे ना या गोष्टी सगळ्या. त्यामुळे आज आम्ही प्रेस घेतली. आम्ही निलेश लंके साहेबांनी जो ताबा मारलेला प्लॉट, त्या कलवार कुटुंबियांना जो न्याय मिळवून दिला, योगीराज गाडे यांचे त्याच्यामध्ये प्रयत्न आहेत, ते त्याच्यामध्ये जमीनदोस्त कसे ते सगळे शेडबीड मारलेले, कंपाऊंड मारलेले ते तोडले, त्याच्यामध्ये ते बघा. त्याच्यामध्ये त्यांचे आजोबा 2000 कोविडच्या काळामध्ये, मला असं वाटतं 19 थोडंसं आधी 19 साली त्यांचं आधार कार्ड, ते वयोवृद्ध असल्यामुळे त्याच्यामध्ये त्यांचं मरण झालं आणि त्याच्यामध्ये त्यांच्या याच्यावर त्यांचं आधार कार्ड कसं बोगस केलं, संबंधित अधिकारी कोण आहे, याच्यामध्ये पोलीस प्रशासनाचे काही अधिकारी, महसूलचे काही अधिकारी आणि पालिकेचे काही अधिकारी यांच्या संगनमताने हा सगळा विषय चालला होता. आणि यांनी जो विषय काढला की 5 कोटीचा जो भूखंड आहे हा घशात घालण्याचं काम कसं केलं, परंतु ते निदर्शनास आणून दिलं यांनी. त्याच्यामुळं हे सगळे काही यंत्रणा थांबली, घाबरली आणि लोकशाही पद्धतीने त्यांना परत हा न्याय मिळवून देण्याचं काम आम्ही सगळे लोक करतो. बघा, शिवसेना पहिल्यापासून अन्यायाच्या विरोधात लढणारी संघटना आहे. जिथं जिथं अन्याय होतो तिथे तिथे शिवसैनिक पहिल्यांदा धावून जातात. काल दरेवाडी इथं घडलेली जी घटना होती ती सकृतदर्शनी असं दिसत होती, त्यांची गाडी जाळलेली आणि तिथं जमिनीचा ताबा घ्या. त्या संदर्भात आम्ही सगळे शिवसैनिक त्या ठिकाणी गेलो होतो आणि त्या शिवसैनिकांना न्याय मिळून द्यायचा हा विषय. दुसरा विषय, आता निवडणुका जवळ आल्यामुळं एकमेकांचे लक्तर काढण्याचा कार्यक्रम चालू आहे. लोढा हाईट्सची मला वाटतं विक्रम भाईंचं नाव तिथं गोळण्याचा प्रयत्न करतात.
त्या घटनेचा आणि त्यांचा कुठलाही काडीमात्र संबंध नाही. दरवाजा बंद करा. कुठं 150 कुठे आले अजून मला मी महापालिकेत माहिती घेतली अजून काय असे पैसे काय आलेले नाही. म्हणजे जे बॅनरबाजी वगैरे चालू ते नाही माहिती आता कसले काय ते बॅनर काहीच माहिती नाही मला. पैसे आलेले की एवढी महापालिकेत एवढी माहिती घेतली की पैसे अजून कुठे आलेले नाहीये. मग बाळासाहेब हे रस्त्याचे काम कोणत्या निधीतून चालू आहे सध्या? रस्त्याचे काम तर सुरू झालेत. कुठला निधी येतो? आता जो तारकपूर मधला रोड आहे एसपी चौक ते तारकपूरचं पोलीस चौकी हा रोड PWD कडनं सुरू आहे. बाकीचे रोड नाही माहिती पोलीस बँकेमध्ये करून देतो आपल्याला माहिती. म्हणजे विद्यमान आमदारांचं म्हणणं असं आहे शहरातील प्रमुख रस्त्यांसाठी राज्य सरकारकडनं 150 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे आणि त्या निधीच्या माध्यमातून म्हणून मी ह्याच विषयावर बोललो की महापालिकेत मी माहिती घेतली 150 कोटी रुपये आलेले नाहीये. त्याच्यामध्ये मुळात विषय असा आहे की 30% रक्कम ही महानगरपालिकेने भरायची. 45 कोटी रुपये महानगरपालिका भरणार आहे. 150 कोटी मधले 45 मायनस झाले राहिले 105. त्यातले अजून काही पैसे आलेले नाही. तर म्हणजे महापालिकेत जरी कालपर्यंत माहिती घेतली त्याच्यामध्ये पैसे आले नाही. काम खर्चाने चाललं असं म्हणणं ते नाही माहिती मला एवढं असं म्हणता येईल तुम्हाला.